द्वारासमोर आपल्याला उभा क्षणभर तेने मुक्तिचारी साधिले. क्षणभर उभं राहायचं, पण त्या क्षणातही सर्वस्वाचा विसर पडावा, एकमात्र भगवंताच्या चरणारविंदावर आपलं चित्त जडावं. मग मात्र संसार आठवायला नको, मग मात्र नाती गोती काहीच आठवायला नको. सर्वस्व काही त्याच्या चरणारविंदावर जो समर्पण भाव ठेवून अर्पण करतो तेने मुक्तिचारी साधिले. अन्यथा 24 तास जरी देवाजवळ बसलो तरी पण फायदा नाही. एक क्षण राहा, पण सर्वस्वी अर्पण करून राहा. जास्त वेळ नाही राहायचं, थोडा वेळ राहायचाय. आपल्याला तर एवढं टेन्शन येतं, देवाच्या दारासमोरही जायचं. इकडचा भाग नाही सांगत, पण शहरी भागामध्ये किंवा आमच्या भागामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत. देवाचं कार्य म्हटलं की लोक मागे सरकतात आणि तमाशाचं कार्य म्हटलं की समोर सरकतात. आम्ही आता गडचिरोली साईडला कथेला गेलो होतो एका ठिकाणी. आम्ही जवळपास 15 दिवस झाले बाहेरच आहे. गावंडे काका 15 दिवसापासून बाहेर आहे, म्हणून ही खरं तर एवढी दगदग आहे. तिकडे आधी गडचिरोलीची कथा झाली, नंतर परळी वैजनाथाची कथा झाली. गडचिरोलीला जाण्याच्या आधी सुद्धा 4-5 कीर्तन महेकर साईडला झालेत. म्हणजे एवढी सगळी घालमेल आहे, सगळी धावपळ आहे, म्हणून खरं तर थोडासा विलंब झाला. तिकडे कीर्तन कथेसाठी गेलेलो आम्ही. आता तिकडे थोडासा आदिवासी भाग आहे, पण सांगते तुम्हाला वृत्ती कशी आहे. तिथे एक गाव आहे, आम्ही ज्या गावात गेलो ते नाही, पण तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं तिथे एक गाव आहे. 1.25 महिना ते लोक ज्योत लावतात, निरंतर ज्योत लावतात, ती विजू देत नाही. 1.25 महिन्यामध्ये 4 ते 5 भागवत कथा करतात. म्हणजे अखंड हरिनाम आपण तरी सप्ताह करतो, ते 1.25 महिन्याचा करतात. तिथे रात्रंदिवस कीर्तन भजन चालतात. 1.25 महिना झाला, काला झाला की काल्याच्या रात्री त्याच गावामध्ये तमाशे बसतात. आणि एक नाही 4-5 तमाशे. तेवढं एक रात्र झाली की दुसऱ्या दिवशी, काला झाल्यावर दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावामध्ये तमाशे प्लस मांसाहार केला जातो दुसऱ्या दिवशी. याचा अर्थ जणू काही 1.25 महिना कार्यक्रम, 1.25 महिना ज्योत याच्यासाठीच लावली होती की काय. त्याचा अर्थ असाच होतो ना की शेवटी जाऊन आपल्याला हे करायचं आहे, त्याच्या आधी भजन करा. खरं तर या सगळ्या गोष्टींची लालसा जर असेल तर भजन केलेलं निष्फळ आहे. ते त्याचं पुण्य काय जे आहे ते अजिबात मिळणार नाही. वृत्ती साफ असावी, त्यावेळीच खरं तर कीर्तनामध्ये चैतन्य रूपाने भगवंत वास्तव्य करत असतो. विठ्ठल मी तुम्हाला सांगत होते की भगवत कार्य असलं की मात्र कुचराई असते. अहो असंच झालं, एका म्हाताऱ्या आजीबाईला दुसऱ्या शेजारणीने सांगितलं की अगं चल ना म्हणे, किती दिवसाचा संसार करतेस ग, नातवंड कोतवंड झाले, सगळं काही झालं, आता तरी पंढरीला चल. ही म्हणाली आणखीन थोडे दिवस थांबणं, जरा नातवांना समजायला लागलं की अगं बस झाले, आता भरपूर कारणं दिलेत, चल आता भरपूर कारण, अगं आता तरी चालू आहेत तुझे हातपाय, नंतर हातपाय चालले नाही तर कुठे जाशील, कशी जाशील. शेवटी कसं बस हिला तयार केलं आणि बळजबरीचा रामराम म्हणून बळजबरी गेली घरामध्ये. गाठोड्यामध्ये 2-3 कपडे काय जे लुगडे आहेत ते भरलेत आणि ही म्हणते म्हणून जायचं. बळजबरीचा परमार्थ असं संतांनी केला म्हणून आपणही करा. परंपरेचा परमार्थ नाहीये, बळजबरीचा परमार्थ आहे हा. तिने सांगितलं म्हणून आता कपडे घेतले आणि तिच्यासोबत निघाली. वारकऱ्याचा स्वभाव थोडासा सहनशीलतेचा असावा. वारीच्या वाटेने जाताना रस्त्यात काटेकुपाटी लागणारच, रस्त्यात ऊन वारा पाऊस हे थोड्याफार प्रमाणात लागणारच, पण वारकऱ्याचा स्वभाव काय असावा ना की हे सगळं सोसून भगवत दर्शन लालसा केवळ त्याच्या मनात असावी. तुम्ही गेलात का वारीला? जाता ना तुम्ही वारीला? हा, तर कसं आहे ना, वारी ही पदयात्रा नाही, कान देऊ नाही का, नुसतं पैदल जाणं आणि दर्शन घेणं. वारी ही पदयात्रा नाही, वारी ही भावना आहे आणि ही भावना जपणं वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल म्हणून ऐका, या बाईने कशी बशी तयारी केली, रस्त्याने गेली, लागली रस्त्याला,
पण आता थोडं ऊन वारा पाऊस लागायला लागला, थोडंफार बसू म्हटलं तर खाली पाणी आहे, चिखल आहे, बसता येईना, काही करता येईना. पंढरपुरात कशी बशी पोहोचली, सगळीकडे तुळशीच्या बागा पाहिल्यात आणि आता मात्र कंबर खोचली आणि त्या शेजारणीला म्हणायला लागली, या शेजारणीनं पर नाही केलं का बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट मोठी ग माझ्या पायाला आले फोन. एवढं शेजारीनं या शेजारीनं या सखीनं या ठकीनं या चंडाळीनं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, या शेजारीनं नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, बया. वाह, वाह. एक बार जोर से तालियां बजा दो. बहुत बढ़िया. ती म्हणते, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि तिथे कुठेच नाही बसायला मला जागा. कुणी केलं? या शेजारणीनं. आणि त्याच्या शिव्या दिल्या त्या, बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मग कंबर खोसून. तुमच्यात नाही ना अशी शेजारी? आहे का? आणि असली तरी चांगली आहे म्हणाले. चांगली आहे की नाही? अहो, जी पांडुरंगाच्या द्वारावर नेऊन पोहोचवेल ती शेजारी चांगलीच म्हणावी ना. आणि जी म्हणत असेल मागच्या गल्लीत भांडण सुरू आहे, चल कोणाचं सुरू आहे पाहून येऊ, ती एक नंबरची वाईट. जी भगवंत धामाला पोहोचवेल, जी म्हणेल अगं कीर्तनाला चल, ती खरी शेजारी नाही. हो की नाही? नाहीतर ज्या बाकीच्या गोष्टी म्हणत असतील त्यांना काय अर्थ आहे? तर सांगायचा अर्थ एवढाच आहे, बळजबरीचा परमार्थ नसावा, परमार्थ सुद्धा अंतःकरणापासून असावा. आणि तो भेटतो ना, तो भेटतो, तो सहाय्य होतो. तितक्या ताकदीची आपलीही श्रद्धा असणं गरजेचं आहे. आपल्याला तरी हात पाय कान डोळे सगळं आहे, कुरुमदासाला तर स्वतःचं शरीर सुद्धा अपूर्ण होतं. लक्ष देऊन ऐका. पैठणमध्ये कुरुमदास राहतात. भानुदास महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी आहे आणि आता दिंडी निघाली होती पंढरीला. कुरुमदासांना कोपरापासून हात नाही, गुडघ्यापासून पाय नाही. कुरुमदास फार भगवंत भक्तीमध्ये, भगवंत चिंतनामध्ये वेडे झालेले आहेत. रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी, निरंतर भगवंताचं स्मरण करतात. आज आईला सांगितलं, आई आज भानुदास महाराजांचं कीर्तन आहे, वारी निघाली आहे पंढरीला, मला कीर्तनाला घेऊन चल ना. आईचा रोजचा नित्य नियम होता, कुरुमदासाला पाठीवर घ्यायचं आणि मग निघायचं आणि कीर्तनाला पोहोचवायचं. आज जरा आईला शीण झाला. आईने जरा रागातच म्हटलं, अरे कुरुमदासा, काय नेहमीच तुला पाठीवर घ्यायचं? अरे आता माझं पण शरीर थकत चाललंय ना. अरे पाठ वाकडी होते माझी, एवढं ओझं उचलून उचलून. आता नाही नेणार, आता काहीच नाही, बोलूच नकोस. कुरुमदासांच्या डोळ्यात पाणी आलं. आई आजच्या दिवसने, यानंतर नाही म्हणणार, आजच्या दिवसने. आईला बाळाची दया आली, कीव आली. अरे कुरुमदासा नेते ना, असं काय रडण्यासारखं करतो आणि काय केविलवाना चेहरा करतो, मी नेते तुला, काही हरकत नाही. आईचं काळीच ते. कुरुमदासाला आईने पाठीवर घेतलं गोणीसारखं आणि गेली. भानुदास महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन सुरू होणार होतं. कुरुमदासांनी आईला सांगितलं, आई कीर्तन झाल्यानंतर मी माझा येईल, तू मात्र परत जा. आई निघून आली. गेले त्या ठिकाणी. कीर्तनाला सुरुवात झाली, कीर्तन रंगलं, कीर्तन झालं. आणि आता मात्र कुरुमदास भानुदास महाराजांना विचारतात, महाराज दिंडी निघाली आहे ना पंढरीला, माझं एवढं काम करा ना, मला येऊ द्यात तुमच्यासोबत. पंढरीनाथाने म्हटलं, अरे तुला येऊ द्यायला हरकत नाही कुरुमदासा, पण तुझं शौच आहे, तुझं खाणं पिणं आहे, कोण करेल हे सगळं? अरे दुसऱ्या एका माणसाला तुझ्यामध्ये गुंतून राहावं लागेल. कुरुमदास म्हणाले, महाराज मी कुणावर ओझं नाही बनणार, एकदा मात्र होकार द्या, मी यायला तयार आहे, मी काहीच नाही म्हणणार, माझं खाणं पिणं कसंही असू द्यात, मला होकार द्या तुमच्यासोबत येण्याचा. भानुदास महाराजांनी होकार दिला.
कुर्मदासाला आनंद झाला. रात्रीचा आराम करायचा. कुर्मदासा पहाटेच निघायचंय आपल्याला, थोडा वेळ आराम कर. सगळेजण आरामासाठी गेलेत. कुर्मदासाला मात्र चैन पडेना. कुर्मदास निघाले समोरच्या पाऊल वाटेने. हात नाही पाय नाही म्हटल्यावर पोटावर रेंगाळत रेंगाळत कुर्मदास निघालेत. पुढच्या गावी जाऊन पोहोचलेत. पहाटेची वेळ आहे. संपूर्ण गावकऱ्यांना आवाज दिला, गावकऱ्यांनो इथे गोळा व्हा. अरे चटणी भाकरी जे काही असेल ते इथपर्यंत आणून ठेवा. मागून भानुदास महाराजांची दिंडी येतेय. अरे पंढरीला नाही येता आलं तरी चालेल, पण वारकऱ्याची भोजनाची व्यवस्था करा. तुमची वारी सफळ झाल्याशिवाय राहणार नाही, असा सगळ्यांना आवाज दिला. सगळेजण धावत त्या ठिकाणी आलेत. भाकरी पोळी चटणी अनेको उपहार त्या ठिकाणी येऊन ठेवलेत. कुर्मदासांनी मात्र त्यातला एक ग्रास सुद्धा ग्रहण केला नाही. पुढच्या पाऊल वाटेने कुर्मदास निघालेत. पुढच्या गावी गेलेत आणि हेच पुन्हा म्हणत तिथल्याही लोकांना सूचित केलं. आता एक एक गाव सूचित करत करत लहुळ या गावी जाऊन पोहोचले. इकडे भानुदास महाराजांची व्यवस्था सगळी झालेली आहे हे बघून भानुदास महाराजांनी गावकऱ्यांना विचारावं, कुणी ही व्यवस्था केली इतकी? त्यावेळी काही फोन कॉल मोबाईल पत्र व्यवहार इतके विशेष प्रमाणाने नव्हते. कुणी ही सगळी व्यवस्था केली? त्यावेळी गावकऱ्यांनी सांगावं, अहो तुमचाच तो वारकरी भानुदास महाराज. ऊर्ध्व पुंड्र डोक्याला लावलेलं होतं. हात नव्हते पाय नव्हते, पण माझ्या पांडुरंगाचं गोड गोड भजन त्याच्या मुखात सुरू होतं. फार केविलवाल्या नजरेने सर्वांना सांगायचा की इथपर्यंत खाण्यासाठी व्यवस्था करा. महाराज तुमची व्यवस्था त्या पांगोळ्या असलेल्या वारकऱ्याने केली. भानुदास महाराजांच्या डोळ्याला धारा लागाव्यात. माझा कुर्मदास होता तो. अरे आपल्याला कुठे मिळेल, कसा हाती सापडेल? कुर्मदास समोर समोर निघाले होते, कारण माहिती होतं आपण जिथे थबकल्या जाऊ तिथे भानुदास महाराज येतील आणि म्हणतील आता प्रवास नको करू. अगदी अंगाच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. रक्त बंबाळ शरीर झालेलं आहे या कुर्मदासाचं. लहुळ या गावी जाऊन पोहोचले. आता मात्र थबकले. पुढे सरसावता येईना. थांबलेत त्या ठिकाणी. थोड्या वेळाने भानुदास महाराजांची दिंडी त्या ठिकाणी आली आणि अर्ध मेला झालेला तो कुर्मदास. भानुदास महाराज धावत त्याच्या जवळ गेलेत आणि विचारतात, कुर्मदासा काय इतका अट्टहास? चिडलेत जरा भानुदास महाराज. अरे कुर्मदासा रस्त्यात थांबायचं, पाणी घ्यायचं, अरे भोजन करायचं आणि काय ही अशी अवस्था करून घेतली आहे स्वतःच्या शरीराची? कुर्मदासाने सांगावं, महाराज माझ्या खाण्यापिण्याचा शौचाचा भार दुसऱ्यांवर झाला असताना म्हणून अन्नाचा एक ग्रास सुद्धा ग्रहण केला नाही, पाण्याचा एक थेंब सुद्धा ग्रहण केला नाही. काय भक्तीची शक्ती आहे. भानुदास महाराज माझं एक मात्र मागणं ऐका. तुम्ही जाताय ना पंढरीला, माझ्या पांडुरंगाला सांगा की होताय कुणीतरी वारकरी, येणार होता तुझ्या दर्शनासाठी पण पांडुरंगा येऊ शकला नाही, क्षमा करा. पोटात घ्या अपराध, पोटात घ्या देवा, पण या वारकऱ्याला क्षमा करा. हे केविलवाणं बोलणं ऐकून भानुदास महाराजांनी टाहो फोडला. दोन्ही हात उंचावत त्या जगदीश्वराला आवाज द्यायला सुरुवात केली. जगदीश्वरा, अरे तुला कीव येत नाही का अशा भक्ताची? हात नाही पाय नाही, देवा तिथेच उभाय विटेवर, धावत ये. अरे तुझा भक्त वाट पाहतोय पांडुरंगा. असं म्हणता बरोबर पांडुरंगाने विटेवरची उडी खाली मारावी आणि धावत लहुळ या गावी जावं. शिथिल झालेला तो कुर्मदास त्याचं मस्तिष्क माझ्या भगवंताने मांडीवर घ्यावं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा. नको बा मानू संसाराचा शीण, नको बा मानू संसाराचा शीण, नको बा संसाराचा शीण, नको संसाराचा शीण. तुझं एक खोडं सांगतो मी, तुझं एक खोडं सांगतो मी, नको बाबा संसाराचा शीण, नको बाबा संसाराचा शीण. नको बाबा संसाराचा शीण, नको बाबा संसाराचा शीण. केविलवाण्या नजरेने भगवंत म्हणतात, कुर्मदासा त्रास झाला ना, आता आलोय मी, चिंता करू नकोस.
भगवंताने आलिंगन द्यावं. कुरुमदासाने सांगावे जगदीश्वरा आता देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देवा तुमचं दर्शन झालं, सर्वस्व मिळालं, या कुरुमदासाला तुमचं स्वतःच करून घ्या. पांडुरंगाने त्या कुरुमदासाला आलिंगन दिलं आणि त्याची प्राणज्योत भगवंतामध्ये विलीन झाली. विठ्ठल तो सहाय्य होतो, तो साध्य होतो, पण तितक्या ताकदीची आपली सुद्धा श्रद्धा असावी. आणि इतकी दांडगी श्रद्धा जर आपलीही असेल तर येणाऱ्या वारीमध्ये आपल्यालाही पांडुरंग दर्शन देईल. विठ्ठल विठ्ठल कुरुमदासाला भेटला, आपल्याला का भेटणार नाही? पण परमार्थ सवडीने नाही, आवडीने करण्याचा विषय आहे. आवडीने भगवंताचं नाम गुणगान करावं, आवडीने त्याला आळवावं. तो येतोच, यात अजिबात शंका नाही. आज तुकोबराया भगवंताला म्हणतायत नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. देवा मी भक्त तू देव ऐसे करी. आणि काय कर देवा, गोपिका रमण या स्वरूपामध्ये मला दर्शन दे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दवे रूप माने गोविंद माने दावे